शहरातील जवाहरनगर परिसरात एका विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक केली आहे। 15 फेब्रुवारी रोजी बाईकवरून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थिनीची छेडछाड केल्याची संतापजनक घटना घडली होती। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। ही घटना नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या घरासमोर घडली होती। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला। अखेर 3 दिवसांच्या तपासानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले। दरम्यान महिला सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी पथक 24 तास कार्यरत ठेवून या भागात नियमित गस्त घालण्याची मागणीही आशिष पवित्रकार यांनी केली आहे। जवाहरनगर परिसरात शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थिनींची वर्दळ अधिक असते। मात्र या घटनेनंतरही पुरेशी पोलीस गस्त नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। या कारणामुळे महिला सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनला दिनांक 14/2/2026 रोजी सकाळी 7:30 वाजता कोचिंग क्लासेसला घरातून ट्युशन क्लास एरियामध्ये रूम घेऊन राहणाऱ्या 2 विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे घरातून निघाल्या। तर जवाहरनगर चौकातून नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या घराच्या एक्झॅक्ट समोरून एक मुलगा मोपेड बाईकवर आला, ब्लू कलरच्या, सर्व तोंडाला वगैरे बांधून, आणि पहिले रेखी करत तो समोरून गेला आणि नंतर पुन्हा मागून आला आणि मुलीचा समोरील बाजूने छेड काढून तिच्याजवळ एक अश्लील कुजबूज करून निघून गेला। आणि आम्ही रात्री गुन्हा त्याला अटक केली रात्री 3 वाजे, आणि आज रोजी त्याला पोलीस नेऊन त्याला PCR घेणार आहे। PCR मध्ये त्याला असे कुठे कुठे कृत्य केले आणि असे इतर ठिकाणी काही फुटेज आहे का याची माहिती काढतो, जेणेकरून, आणि माझं फक्त एकच म्हणजे माननीय अधीक्षकांतर्फे आणि पोलीस दलातर्फे एकच सगळ्यांना आव्हान राहील की आमचे वरिष्ठांचे मार्गदर्शनामुळे आम्ही आज हा आरोपी एवढ्या टीम म्हणजे ताब्यात घेऊ शकलो आहे। तर ट्युशन क्लास एरियाच्या मुलींनी या घटनेवरून एक म्हणजे अश्युअर व्हावं की पोलिसांचं लक्ष आहे आणि काही असलं की आम्हाला कळवत जा, म्हणजे मग आमचे वरिष्ठ आणि आमची टीम याच्यात तत्परतेने हे करून आरोपी ताब्यात घेतो। थँक्यू। आरोपीचं यातलं नाव प्रेस नोट मध्ये आपल्याला